आणि या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि उद्धव ठाकरेंना ते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देणार आहेत। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतरच नार्वेकरांची पत्रकार परिषद पार पडेल। उद्धव ठाकरे निकालाची चिरफाड करणार आहेत, नार्वेकरही उद्धव ठाकरेंना मग प्रत्युत्तर देणार आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, एक पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची पार पडतीये, नेमकं काय काय या पत्रकार परिषदेत होणार आहे? दुसरीकडे नार्वेकर देखील त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देणार आहे। तन्मय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताचा निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जे आक्षेप आहेत ते नोंदवले जात आहेत आणि जे विधानसभा अध्यक्षांनी नोंदवल्या होत्या निकाल देताना त्याचे पुरावे जे आहेत ते कशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्याय केलेला आहे। कारण सुप्रीम कोर्टानं जे ऑब्झर्वेशन्स नोंदवले होते त्याच्या विरोधात कशा प्रकारे निकाल दिलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि थोड्याच वेळात म्हणजे चार वाजता ही पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। संजय राऊतसह इतर नेते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व जय्यत तयारी ही या पत्रकार परिषदेची करण्यात आलेली आहे। कारण आपण पाहिले की जो सुप्रीम कोर्टाने जे नोंदवल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही सांगितलं गेलं होतं की भरत गोगावले यांचा व्हीप चालणार नाही, परंतु राहुल नार्वेकर यांनी मात्र तसा व्हीप चालणार असल्याचं म्हटलेलं आहे। जर तुम्ही शिंदे यांच्याकडे शिवसेना देत असाल तर ती आमचे आमदार जे आहेत ते कसे काय अपात्र केले गेले नाहीत, अशा प्रकारचे जे विविध पुरावे आहेत ते दिले जाणार आहेत। खास करून 2018च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेलेला जो घटनेतला बदल आहे त्याचे पुरावे आहेत, त्याचे एंडोर्समेंट आहेत, त्याचे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत। 2013मध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली, त्यावेळी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेत होते, ते हजर असल्याचे पुरावे दिले जाणार आहेत। आणि जे आक्षेप राहुल नार्वेकर यांनी नोंदवले होते ते सर्व खोडून दाखवले जाणार आहेत। सुप्रीम कोर्टात जरी दाद मागितली असली तरी त्यामुळे आता 4 वाजता उद्धव ठाकरे याकडे लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यातनं काय काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद कृष्णात, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।